ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। आपण आधीच्या भागात पाहिलं की श्रीकृष्ण प्रत्यक्ष परम भगवंत असूनही त्यांना चोरीच्या आरोपाला सामोरं जावं लागलं. आपण श्रीकृष्णाचा जीवन भाग पाहताना अशा अनेक गोष्टी पाहतो की ज्यांना सामान्य मनुष्याप्रमाणे खूप त्रास सहन करावा लागलेला आहे. अगदी कारागृहातल्या जन्मापासून त्यांच्या आयुष्यामध्ये, त्यांच्या पूर्ण लीलेमध्ये त्यांना वेगवेगळ्या त्रासाला सामोरं जावं लागलेलं आहे. त्यानंतर आपण रुक्मिणी स्वयंवराकडे वळूयात. राजा परीक्षित शुकाचार्यांना म्हणत आहेत, महाराज, मी रुक्मिणी स्वयंवराचा प्रसंग विस्ताराने ऐकू इच्छितो. शुकाचार्य म्हणतात, हे राजा, ऐक. विदर्भ देशाचा राजा भीष्मक, त्याला 5 पुत्र आणि 1 कन्या होती. वडील मुलाचे नाव रुक्मी आणि मुलीचे नाव रुक्मिणी होते. तिच्या आईचे नाव शुद्धमती असे होते. रुक्मिणी प्रत्यक्ष लक्ष्मीचा अवतार होती. भीष्मक राजाची इच्छा होती की रुक्मिणीचा विवाह श्रीकृष्णाशी व्हावा, पण राजपुत्र रुक्मीला श्रीकृष्ण आवडत नव्हते. त्यांना श्रीकृष्णाशी नव्हे तर त्यांचा अत्यंत जवळचा मित्र राजा शिशुपालाशी त्यांचा रुक्मिणीचा विवाह करावयाची इच्छा होती. रुक्मिणीला हे जेव्हा आपल्या भावाची इच्छा कळते त्यावेळेस तिला खूप खेद होतो आणि ती रुक्मीला सांगते की मला शिशुपालाशी लग्न करायचं नाही, परंतु रुक्मी ऐकत नाही. तो तिचे लग्न शिशुपालाशीच ठरवतो आणि शिशुपालाला लग्नासाठी वरात घेऊन येण्याचे निमंत्रण देतो. शिशुपाल वरात घेऊन विदर्भ देशामध्ये येऊन पोहोचतो सुद्धा. नंतर गणपती पूजनाच्या वेळेस तो अत्यंत कामातूर होऊन रुक्मिणीकडे बघत असतो. त्यामुळे सुद्धा रुक्मिणीला खूप द्वेष उत्पन्न होतो आणि ती त्यांच्या महालामध्ये, आपल्या आईच्या महालामध्ये असलेल्या सुदैव ब्राह्मणाला बोलवते. सुदैव ब्राह्मण त्या विदर्भ देशाच्या राजाकडे काम करत असतो आणि रुक्मिणी त्याला म्हणते, हे सुदैवा, मी कृष्णाशी विवाह करू इच्छिते आणि माझं हे पत्र तू श्रीकृष्णाला नेऊन दे आणि हे तुला लवकरात लवकर हे काम करावयाचे आहे. शिशुपालाचं आपल्या इथे आगमन झालेलं आहे. सुदैव ब्राह्मणांना खूप आनंद होतो आणि ते श्रीकृष्ण भगवंताकडे निघतात. हे जे रुक्मिणीने श्रीकृष्णाला लिहिलेलं पत्र आहे ते 7 श्लोकामध्ये लिहिलेलं पत्र आहे आणि त्या 7 श्लोकामध्ये तिने भगवंताची विनवणी केलेली आहे की अशा प्रकारे त्या श्लोकाचं खूप सुंदर अशा पत्राचं वर्णन भागवतामध्ये दिलेलं आहे आणि त्यावरती भाष्य लिहिलेलं आहे की ह्या 7 श्लोकामध्ये दोघांचाही सप्तपदी संबंध लवकर जुळून यावा हे सूचित करण्यासाठी हे 7 श्लोक रुक्मिणीने लिहिलेले आहेत असं म्हणतात. त्यामध्ये तिने श्रीकृष्णाच्या 6 गुणांचं वर्णन केलेलं आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक श्लोकामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने तिने आपण कसं मी तुझ्याशी लग्न करण्यासाठी योग्य आहे हे पण सांगितलेलं आहे आणि तू माझ्याशी कोणत्या कारणाने लग्न कर हे पण खूप विस्तृत प्रमाणामध्ये तिथे आलेलं आहे. वेळेअभावी आपल्याला ते पूर्ण घेता येत नाही आहे. त्यानंतर श्रीकृष्ण भगवानाकडे सुदैव ब्राह्मण येऊन पोहोचलेले आहेत. रुक्मिणीचे पत्र घेऊन सुदैव द्वारकेमध्ये पोहोचतात. जेवण झाल्यावर द्वारकानाथ त्यांना कुशलमंगल विचारतात. सुदैव म्हणतात, भगवंत, आपल्या दर्शनाने मी कृतार्थ झालो. मी आपली काय सेवा करू? सुदैवाने रुक्मिणीचे पत्र कृष्णाला दिले आणि म्हटले, प्रभू, रुक्मिणी ही एक सुपात्रे कन्या आहे. ती सुंदर तर आहेच, परंतु सद्गुणी, चतुर आणि सुशील पण आहे. जर आपला विवाह तिच्याशी झाला तर आपले जीवन सुखासमाधानाने जाईल. श्रीकृष्ण रुक्मिणीचे पत्र वाचतात. त्यांना सर्व समजत असते. अक्षर आणि भाषा यावरून माणसाची परीक्षा होत असते असं म्हणतात. त्या पत्रातील अक्षरावरून आणि भाषेवरून त्यांना त्या पत्राचा भावार्थ पूर्णपणे समजतो. रुक्मिणीने त्या छोट्याशा केवळ 7 श्लोकाच्या पत्रात जणू एखाद्या घागरीमध्ये सागर भरून दिला आहे एवढा मोठा संदेश ते श्रीकृष्णाला पोचवते. आणि त्यानंतर सुदैव ब्राह्मण म्हणतात की हे श्रीकृष्णा, तुला हे स्वीकार आहे का? श्रीकृष्ण म्हणतात, हो, रुक्मिणीची इच्छेचा मी स्वीकार करतो आणि मी तुझ्यासोबत विदर्भ देशामध्ये यायला तयार आहे. त्यावेळी सुदैव ब्राह्मण रथामध्ये बसून श्रीकृष्णाला घेऊन विदर्भामध्ये पोहोचतात. अत्यंत तातडीने असे
एका रात्रीमध्ये श्रीकृष्ण रथ घेऊन विदर्भ नगरीत आले असे वर्णन इथे पाहायला मिळते. त्यानंतर विदर्भ देशातील लोकांना श्रीकृष्णाच्या दर्शनाने मोठा आनंद होतो. सर्व म्हणू लागतात की अरे, रुक्मिणीला योग्य वर तर हाच आहे. आपला रुक्मी असं का करत आहे की तो शिशुपालाशी हिचा विवाह लावून देत आहे. हे दोघे तर लक्ष्मी नारायणासारखे शोभतील. तिकडे सुदैव ब्राह्मण हसत हसत रुक्मिणीच्या जवळ महालात जाऊन पोचतात आणि तिला सांगतात की मी भगवंताला घेऊन आलेलो आहो. त्यांनी तुझा स्वीकार करायची इच्छा प्रदर्शित केलेली आहे आणि तू आता त्या पद्धतीने भगवंताला भेट. अशा प्रकारे भगवंताच्या भेटीचं आमंत्रण सुदैव रुक्मिणीला देते. इकडे शिशुपालादी जरासंघादी सर्व राजे येऊन पोचलेले आहेत. श्रीकृष्णाच्या आगमनाची वार्ता त्यांनाही कळते आणि ते थोडेसे घाबरतात की श्रीकृष्ण इथे कशाला आला आहे. ते जरासंघाला विचारतात, तो चोर, तो गोकुळातला गोपी, तो गवळी, इथे कशाला तू आमंत्रण दिलेलं आहेस ह्या विवाह प्रसंगी. त्यावेळेस रुक्मी म्हणतो की मी आमंत्रण दिलेलं नाही आहे. आपण त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं. आपण आपली विवाहाची तयारी चालू ठेवूया. मी अशी व्यवस्था केलेली आहे की माझ्या बहिणीकडे माणूस काय, पक्षी देखील फिरकणार नाही इतकं मी तिच्या भोवती कडव निर्माण केलेलं आहे. शिशुपालाला बरं वाटतं. त्यानंतर ते म्हणतात की ती जिथे जिथे जाईल, आता ती पार्वतीच्या मंदिरामध्ये विवाहाच्या पूर्वीची पूजा करण्यासाठी जाईल, तेव्हा तिच्या मागे पुढे 16 कन्या आणि अनेक पहिलवान असतील. तू काळजी करू नको असं रुक्मी शिशुपालाला सांगतो. शिशुपालाला थोडं समाधान वाटतं. तिकडे रुक्मिणीने स्नान शृंगार करून तुळशीची माता पित्याची पूजा केलेली आहे. आई म्हणाली, बाळे, तुझा विवाह होत आहे म्हणून तू पार्वतीच्या मंदिरात पायीच जाणं इष्ट आहे. तू रथात बसून जाऊ नकोस. त्यावेळेस रुक्मिणीने आईला 2 वेळेस नमस्कार केलेला आहे. त्यावेळेस आई तिला कारण विचारते. ती म्हणते, तू फक्त मला आशीर्वाद दे. आणि ती पार्वतीच्या मंदिराकडे निघते. पार्वतीच्या मंदिरामध्ये ती जाते आणि पूजेला बसते. तिकडे कित्येक राजांची रुक्मिणीला पाहण्याची, तिचे सौंदर्य निरखण्याची इच्छा अपुरीच राहिलेली असते. ते सर्वजण पार्वतीच्या मंदिरामध्ये येतात आणि जिथे पार्वतीची पूजा रुक्मिणी करत असते तिथे ते सर्व राजे येऊन रुक्मिणीचं अवलोकन करत असतात. रुक्मिणीने गणपती आणि पार्वतीची पूजा केलेली आहे. विवाहाच्या आधी पार्वतीची पूजा जी आपण पाहतो की आपल्याही विवाह समारंभामध्ये आपण गौरी हाराची पूजा मुलीला बसवतो, ती ही पूजा आहे. मी आपली निरंतर पूजा करेन आणि पार्वतीचा आशीर्वाद रुक्मिणी मागते. माझा विवाह श्रीकृष्णाशी होईल असे कर, असं ती मनोमन पार्वतीची विनवणी करत असते. पार्वती माता तिला आशीर्वाद देते. रुक्मिणी पूजा करून मंदिरातून हळूहळू बाहेर येते आणि ती पायऱ्या उतरू लागते. त्यावेळेस सर्व राजे तिच्या मागे मागे यायला सुरुवात करतात. ती तर जीवमात्रांची माता आहे. हे सर्व राजे आपल्या बालकाप्रमाणे आहेत असे ती पाहते आणि आपल्या डोक्यातून असे तेज प्रकट करते की सर्व राजे मूर्छित होऊन जातात. रुक्मिणी मातेने त्या ठिकाणी आपल्या डोक्यातून तेज प्रकट केलेलं आहे आणि सर्व राजे त्या तेजाने मूर्छित झालेले आहेत. आणि त्याच वेळी श्रीकृष्ण भगवान दारुकाला आपला रथ पुढे हाकलण्याची सूचना देतात. दुरून कृष्णाला पाहून रुक्मिणी प्रसन्न होते आणि कृष्ण भगवान तिच्याजवळ वेगाने रथ आणतात आणि तिचा हात हातात घेऊन तिला रथामध्ये बसवतात आणि रथ द्वारकेच्या दिशेने वेगाने धावू लागतो. जमिनीवर पडलेल्या राजांना जेव्हा शुद्ध येते त्यावेळेस ते पाहतात की वेगाने एक रथ रुक्मिणीला घेऊन जात आहे. त्यावेळेस ते म्हणतात, पळत पळत रुक्मीकडे येतात आणि म्हणतात, अरे, रुक्मिणीचं हरण झालेलं आहे, रुक्मिणीचं हरण झालेलं आहे. त्यावेळेस रुक्मी बघतो की श्रीकृष्ण भगवान रुक्मिणीला हरण करून नेत आहेत. जरासंघादी राजे, शिशुपालादी राजे क्रोधाने त्या श्रीकृष्ण भगवानावरती आक्रमण करतात आणि शिशुपालाला म्हणतात की आता तू रडत बसू नको. आपले श्रीकृष्णाने नाक कापलं आहे. आपल्याला त्या गवळ्याशी युद्ध करावयाचं आहे. आपण सगळेजण मिळून त्याच्यावर चाल करून जाऊ. आणि ते सर्वजण श्रीकृष्णाचा पाठलाग करतात. इकडे द्वारकेमध्ये बलराम पाहतात की मला न सांगता श्रीकृष्ण भगवान त्या सुदाम ब्राह्मणासोबत कुठं निघून गेले आणि त्यांना असं वाटतं की श्रीकृष्ण भगवानांनी मला काही सुगावा लागू दिला नाही आणि ते विचारतात. त्यावेळेस त्यांना कळतं की श्रीकृष्ण भगवान तर रुक्मिणीकडे गेलेले आहेत विवाह करण्यासाठी. त्यावेळेस बलराम दादा
संतापतात आणि त्यांना कळतं की श्रीकृष्ण भगवंतावरती जरासंधादी राजे चालून आलेले आहेत. ते श्रीकृष्ण भगवानाला म्हणतात, त्याला ते सूचना पाठवतात की तू रुक्मिणीला घेऊन द्वारकेकडे ये, मी ह्या सर्व राजांशी युद्ध करतो आणि तुला संरक्षण देतो. त्यावेळेस बलरामाने येऊन त्या राजांशी युद्ध केलेलं आहे आणि श्रीकृष्ण त्यांचा पाडाव केलेला आहे. जरासंध आणि शिशुपालांचा त्या ठिकाणी पराजय होतो आणि ते परत निघून जातात. श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांचं द्वारकेमध्ये आगमन होतं. ते बलराम दादांना प्रणाम करतात आणि सांगतात की आता आम्ही विवाह करू इच्छितो. त्या ठिकाणी विवाहाची तयारी सुरू होते आणि श्रीकृष्ण भगवंत त्यावेळेस आपल्या नंदबाबा आणि यशोदेला सुद्धा आपल्या विवाहाचं आमंत्रण देतात. नंदबाबा यशोदा गोपींना म्हणतात की माझ्या विवाहासाठी तुम्हाला यावंच लागेल. त्यावेळेस ते म्हणतात की आम्ही नाही येणार द्वारकेत, तू गोकुळात येत नाहीस आणि आम्ही द्वारकेत कशासाठी यायचं. त्यावेळेस श्रीकृष्ण भगवान म्हणतात की हे नंदबाबा यशोदा माता, तुम्ही आल्याशिवाय मी विवाह करणार नाही. आणि त्यामुळे सर्व गोपी तिथे येतात. सर्व नंदबाबा, यशोदा माता, मथुरेतील वसुदेव, देवकी हे सर्वजण द्वारकेत येतात आणि विवाहाचा सोहळा 7 दिवस श्रीकृष्णाचा चाललेला आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या पंचमीला रुक्मिणीला मंडपात आणलं जातं. ब्राह्मण समुदाय स्वस्ती मंत्राचा उच्चार करू लागतात आणि श्रीकृष्णाचा विवाह सुरू होतो. कस्तुरी तिलकम ललाट पटले वक्षस्थले कौस्तुभम नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे कंकणं सर्वांगे हरिचन्दनं सुललितं कंठे च मुक्तावली गोपवस्त्री परिवेष्टती विजयते कुर्यात् सदा मंगलम. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीकृष्ण आणि रुक्मिणीचा लक्ष्मी नारायणाचा विवाह संपन्न होतो. रुक्मिणी माता प्रत्यक्ष महालक्ष्मी आहे आणि श्रीकृष्ण नरनारायण आहेत. जीव लक्ष्मीचा लाल बनून नमन करतो आणि ह्या दोघांचा विवाह संपन्न होतो. त्यानंतर श्रीकृष्ण आणि रुक्मिणीच्या घरी प्रद्युम्न प्रकट होतो, म्हणजे त्यांना एक पुत्र होतो आणि त्याचं नाव प्रद्युम्न असं ठेवतात. त्या प्रद्युम्नाचं त्यानंतर चरित्र आलेलं आहे. त्यानंतर श्री रुक्मिणी मातेला गर्व होतो की मी सर्वात सुंदर आहे दिसायला आणि म्हणून कृष्ण माझ्यामध्ये आसक्त आहेत. श्रीकृष्णामध्ये जरी सर्व जग आसक्त असेल तर श्रीकृष्ण भगवान माझ्यात आसक्त आहेत, ते माझ्या अधीन आहेत आणि त्यामुळे तिला अत्यंत गर्व होतो आणि तिच्या मनात स्वतःच्या सौंदर्यासंबंधी पण अभिमान उत्पन्न होतो आणि तिच्या कृष्ण सेवेमध्ये अंतर पडत जातं. कृष्ण हे जाणतात आणि कृष्णाने जाणून असे म्हणतात की रुक्मिणीला आपल्या सौंदर्याचा आणि शृंगाराचा अभिमान झाला आहे, रुक्मिणीचा अभिमान नष्ट करावा असं कृष्णाला वाटतं आणि ते रुक्मिणीला म्हणतात, देवी तुझ्यासारख्या सुंदर स्त्रीची योग्य प्रशंसा आणि कदर करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही आहेत. मी तर साधा गवळी, तू कसं काय माझ्याशी लग्न केलेलं आहेस मला समजत नाही. तू एखाद्या सम्राटाशी लग्न करायला पाहिजे होतं तुझ्यासारख्या सौंदर्यवतीने, आणि तू माझ्याशी का विवाह केलास? मी तुला कोणतं सुख देऊ शकणार आहे? मी तर खूप निरपेक्ष आणि उदासीन होऊन राज्यकारभार करतो. ही सोन्याच्या द्वारकेसुद्धा मध्ये मी उदासीनच राहतो. मला ह्या ऐश्वर्याचं सोयरसूतक नाही आहे. मला एकांत मोठा प्रिय आहे आणि तू मला सोडून एखाद्या सम्राटाशी लग्न करायला पाहिजे होतं असं श्रीकृष्ण रुक्मिणीला म्हणतात. त्यावेळेस रुक्मिणी माता हे ऐकून एकदम भानावर येते आणि तिला वाटते, अरे श्रीकृष्ण भगवंत आता आपल्याला सोडून जातात की काय? त्यांना राग आला की काय? त्यावेळेस तिला पश्चाताप होतो आणि ती म्हणते की नको नको श्रीकृष्णा, नाथा माझा त्याग करू नका. त्यावेळेस आणि ती मूर्छित पडते. त्यावेळेस श्रीकृष्ण रुक्मिणीला म्हणतात, अगं मी तर तुझी गंमत करत होतो, तू मला प्राणापेक्षाही प्रिय आहेस. आणि तिचा अभिमान नष्ट होतो आणि ती श्रीकृष्णाच्या मध्ये अगदी पूर्णतः मनाने विलीन होऊन जाते आणि स्वतःवरती कृपा करायची श्रीकृष्णाला विनंती करते. त्यानंतर ती जाणते की श्रीकृष्ण हे फक्त एक सत्य आहे, बाकी सर्व भास आहेत, सर्व जग त्यांच्यामुळेच बनलेले आहे.
त्यानंतर राजा परीक्षिताने उषा आणि अनिरुद्धची विवाहकथा ऐकण्याची इच्छा प्रकट केली. शुकाचार्य सांगू लागले, महान शिवभक्त राजा बाणासुराची उषा नावाची एक सुंदर कन्या होती आणि उषेला स्वप्नामध्ये अनिरुद्ध दिसतो. अनिरुद्ध पण श्रीकृष्णाचा पुत्र आहे आणि त्या अनिरुद्ध तिला स्वप्नामध्ये दिसतो आणि तिला स्वप्नामध्ये विवाह झाला असं स्वप्न पडतं. त्यावेळेस तिची सखी चित्रलेखा तिला म्हणते की हे सखे तू का उदास आहे. त्यावेळेस ती अनिरुद्धाचं चित्र चित्रलेखेला दाखवते. चित्रलेखा द्वारकेमध्ये येते. चित्रलेखा म्हणते, हे सखे मी तुझ्यासाठी अनिरुद्धाला घेऊन इकडे बाणासुराच्या राज्यामध्ये घेऊन येते. आणि चित्रलेखा अनिरुद्धला आणण्यासाठी द्वारकेत जाते. तिथे सुदर्शन चक्र पहारा देत असतो. आता काय करावे म्हणून ती विचारात पडते. इतक्यात तेथे नारद मुनी येऊन पोहोचतात आणि चित्रलेखेला म्हणतात, अगं तुला काय हवे आहे. ती म्हणते, मला अनिरुद्धला घेऊन उषेकडे घेऊन जायचे आहे. त्यावेळेस नारद मुनी सुदर्शन चक्राला आपल्या बोलण्यामध्ये गुंतवून ठेवतात आणि चित्रलेखा द्वारकेमध्ये प्रवेश करते. ती अनिरुद्धाला मूर्छा उत्पन्न करते आणि त्याला घेऊन जाते. वेगाने आकाशमार्गे ती उषेकडे येते. हे सर्व श्रीकृष्ण भगवंत द्वारकेमधून बघतात की कोणीतरी आपल्या अनिरुद्धाला पळवून नेत आहे. त्यावेळेस नारद मुनी तिथे येतात आणि श्रीकृष्ण जेव्हा सुदर्शनाला खडसावत असतात की अनिरुद्धला कोण घेऊन जात आहे द्वारकेमधून पळवून, त्यावेळेस नारद मुनी त्याला सांगतात की अनिरुद्ध उषाने अनिरुद्धला वरलेले आहे आणि ते अनिरुद्धला घेऊन जाते. श्रीकृष्ण म्हणतात की अरे हे आम्हाला सांगायचं ना, तिने असं पळवून का नेलेलं आहे. आम्ही सेना घेऊन शोणितपुराला जातो आणि बाणासुराला आम्ही धडा शिकवणार आहोत. त्यावेळेस ते अनिरुद्धला सोडवण्यासाठी आपली सेना घेऊन शोणितपुराला येतात आणि बाणासुरावरती आक्रमण करतात. चित्रलेखा अनिरुद्धाला उषाच्या महालात घेऊन येते. हे पाहून श्रीकृष्ण भगवंत बाणासुराला विनंती करतात की ते दोघं जण एकमेकावरती प्रेम करत आहेत, तर तुम्ही माझ्या मुलाला तुमची मुलगी अर्पण करा. त्या ठिकाणी बाणासुर युद्ध न करता श्रीकृष्णाला उषे अनिरुद्धला देण्याचे वचन देतात आणि उषा अनिरुद्धचा विवाह संपन्न होतो. त्यानंतर भगवंताची दिनचर्या सांगितलेली आहे 17व्या अध्यायामध्ये दशमस्कंधाच्या उत्तरार्धातील, की भगवंताची दिनचर्या पूर्णपणे वर्णन केलेली आहे की ते ब्राह्म्य मुहूर्तावर शय्या त्याग करीत असत. स्नानादिक कर्मे आटपून त्रिकाल संध्या गायत्री जप दान कर्म इत्यादी करून ते नंतर आपल्या व्यावहारिक कामांना प्रारंभ करत असत. द्वारकेमध्ये आपण बघतो की आजही ठाकूरजी 2 वेळा संध्या करतात. त्या संध्योपासनेचं महत्त्व द्वारकेमध्ये आजही पाळलं जातं. मात्या पित्यांची पूजा, गाय गरिबांची पवित्र ब्राह्मणांना दान हेही श्रीकृष्ण रोज करत असतात. गायीची सेवा ही रोज करीत असतात. प्रतिदिन संध्या पूजा, गाय गरिबांची सेवा अशा प्रकारे श्रीकृष्ण भगवंत आपल्या दिनचर्येमध्ये रोज करत असतात. त्यानंतर पांडवांचा राजसूय यज्ञ संपन्न होतो. इकडे हस्तिनापुरामध्ये पांडव राजसूय यज्ञाचा आरंभ करतात आणि श्रीकृष्ण भगवंतांना आमंत्रण देतात की तू ह्या राजसूय यज्ञाला ये. त्यावेळेस अर्जुन भगवान त्यांना विनंती करतात की तुला यज्ञाला आलंच पाहिजे. परंतु इकडे त्याच वेळेस शिशुपाल मत्सराने भडकून जरासंग आणि शिशुपाल श्रीकृष्णाचा द्वेषाने आक्रमण करण्याची तयारी करीत असतात. श्रीकृष्ण म्हणतात, मी आधी हस्तिनापुराला जाऊ का शिशुपालाचा वध करू. त्यावेळेस त्यांना कळतं की शिशुपाल राजसूय यज्ञाला पांडवांच्या घरी येणार आहेत. ते राजसूय यज्ञामध्ये येतात आणि त्या ठिकाणी त्यांना अग्रपूजेचा मान मिळतो पांडवांकडनं. आणि हे पाहून शिशुपाल राजसभेमध्ये क्रोधित होतात आणि ते श्रीकृष्णाला अपशब्दाने बोलू लागतात. सर्वजण श्रीकृष्णाकडे पाहत राहतात की हे एवढ्या अपशब्द का ऐकून घेत आहेत. त्यावेळी श्रीकृष्ण सर्वांना विनंती करतात की थांबा, शिशुपालाला बोलू द्या. आणि शिशुपाल अपशब्दाने बोलून त्याचे 100 अपराध जेव्हा पूर्ण होतात त्यावेळेस श्रीकृष्ण भगवान राजसभेत उठून उभे राहतात आणि आपल्या सुदर्शन चक्राने शिशुपालाचा मस्तकाचा वेध घेतात आणि शिशुपालाचा वध करतात. त्यानंतर ते जरासंग राजाच्या आक्रमणाकडे वळतात. जरासंघाच्या आक्रमणाकडे ते भीमाला सोबत घेऊन जातात आणि जरासंघाला युक्तीने भीमाशी मुष्टियोद्ध्याचं आमंत्रण देतात. भीम आणि जरासंघाचं मुष्टियुद्ध सुरू होतं. त्या ठिकाणी श्रीकृष्ण भगवंताला कळतं
की जरासंधाचा वध कशा पद्धतीने करायचा आहे आणि ते भीष्माला खून करून सांगतात की ह्याचे 4 तुकडे करून 4 दिशांना तू ह्यांचं शरीराचे टाक, त्याच वेळेस ह्याचा वध होईल. आणि त्या प्रकारे भीम जरासंधाचा वध करतात आणि श्रीकृष्ण भगवंत द्वारकेमध्ये येतात. आता परीक्षित राजा शुकाचार्यांना म्हणतो की आपण भगवंताच्या मित्रप्रेमाची कथा तुम्ही मला सांगा. इथे सुदामचरित्राचा भाग झालेला आहे. परीक्षित शुकाचार्यांना म्हणतो की ही कृष्ण कथा ऐकताना तृप्तीच होत नाही आणि ही वाणी धन्य होय जी भगवंताचे गुणगान गाते. तुम्ही मला भगवंताच्या मित्रप्रेमाची कथा सांगा आता. त्यावेळेस शुकाचार्य सांगतायत, हे परीक्षिता, पोरबंदर नगरीमध्ये महाज्ञानी जितेंद्रिय पण निष्कान्न असा पवित्र ब्राह्मण राहत असतो. त्याचं नाव सुदामा. तो श्रीकृष्णाचा लहानपणीचा परममित्र असतो. तो आपला सर्व दिवस प्रभुसेवेत घालवत असतो आणि अयाचक व्रताचे पालन करत राहत असतो. सुदामाच्या घरी दारिद्र्याचं राज्य असतं. त्याच्या पत्नीचं नाव सुशीला. सुशीलेला कित्येक दिवस उपाशी राहावं लागत असतं. तरी ती दुःख मानत नसते. ती पतिव्रता स्त्री असते. तुम्ही दरिद्री असूनही काही कमाई करत नाही असं ती सुदाम्याला कधीही म्हणत नसते. परंतु ती सुदाम्याच्या मुखातून सतत प्रभुकथा ऐकत असते. कित्येक वेळा मुलांनाही खायला मिळत नाही आणि एकदा सुशीलाला आपल्या मुलांची होणारी उपासमार पाहवत नाही आणि ती व्याकुळ होऊन सुदाम्याला म्हणते, माझी एक विनंती आहे आपल्याला. आपण कथेत सांगत असता की श्रीकृष्णाचं आपल्या मित्रावर अत्यंत परम असं प्रेम आहे, तर तुम्ही मित्राकडे जा आणि काहीतरी मदत मागा. सुदामा म्हणतो, नाही, मी जाणार नाही. मित्राकडे मदत मागायला जाणार नाही. नुसतं भेटायला जाऊ शकतो, पण मी मदत मागणार नाही, माझे कितीही दारिद्र्य असो. ती म्हणते, नाही, तुम्ही आपलं हे दुःख दूर करण्याची मित्राला विनवणी करा. परंतु सुदामा ते ऐकत नाही. त्यानंतर सुशीला म्हणते की मी तुम्हाला काही मागण्यास पाठवणार नाही. देवाला तर 1000 डोळे आहेत, ते ओळखून घेतील. तुम्ही फक्त त्यांच्या दर्शनाला जा. सुदामा म्हणतो, मला जायला वेळ नाही. परंतु सुशीला ऐकत नाही आणि त्यांची खूप विनवणी करते. त्यावेळेस सुदामा तयार होतो. ती म्हणते, तुम्ही श्रीकृष्णाला भेटायला जात आहात, परंतु तुमच्यासोबत मी तुम्हाला काय देऊ? सुदामा म्हणतो, तुला काहीतरी देणं आवश्यक आहे. मी रिकाम्या हाताने श्रीकृष्णाला भेटायला जाणार नाही. त्यावेळेस ती आपल्या घरामध्ये असलेले मुठभर पोहे, जे तिच्या घरात फक्त तेवढेच शिल्लक असतात, त्या पोह्याचा एक दानाही घरात न ठेवता सुशीला एका फाटक्या कपड्यामध्ये त्याची पुरचुंडी बांधून सुदाम्याजवळ देते आणि सांगते की हे आपण श्रीकृष्णाला तुम्ही भेटीनंतर अर्पण करा. ते आनंदाने ती पोह्याची पुरचुंडी घेऊन द्वारकेकडे निघतात की माझ्या श्रीकृष्ण भगवंताच्या मित्राचं दर्शन अनेक वर्षानंतर होणार आहे. इकडे सुशीला सांगते की माझे पती पायीच निघालेले आहेत. हे नारायणा, माझ्या पतीचं रक्षण कर ह्या प्रवासामध्ये. सुदामा पौष शुक्ल सप्तमीला द्वारकेमध्ये पोहोचतात. अतिशय थंडीने त्यांचे शरीर कापत असते. 7 दिवसांचा उपाशी अशक्त सुदामा द्वारकेमध्ये येऊन पोचतो तेव्हा खूप थकून गेलेला असतो. त्याला द्वारपाल अडवतात की हा फाटका ब्राह्मणाला ह्या द्वारकेमध्ये प्रवेश द्यायला ते तयार नसतात. त्यावेळी सुदामा सांगतो की हे द्वारकापाल, तुम्ही द्वारकाधीशांना जाऊन सांगा की तुमचा मित्र तुम्हाला भेटायला आलेला आहे. द्वारपाल हसतात. त्यांना वाटतं हा फाटका ब्राह्मण आमच्या सम्राट चक्रवर्ती श्रीकृष्णाचा मित्र कसा असू शकतो. त्यावेळी सुदामा म्हणतो की मला द्वारकाधीशांना फक्त भेट घ्यायची आहे, 10 मिनिट, आणि मी लगेच निघून जाणार आहे. त्यावेळेस द्वारपाल श्रीकृष्ण भगवंताला निरोप देतात आणि सांगतात की तुमचा मित्र सुदामा म्हणून कोणीतरी फाटका ब्राह्मण द्वाराशी आलेला आहे. त्यावेळी श्रीकृष्ण भगवंत आपले आसन सोडून पळत पळत द्वारकेच्या द्वाराशी जातात. सगळे सेवक आश्चर्यचकित पाहतात की श्रीकृष्ण भगवंत देहभान हरपून, त्यांना पितांबराचं ध्यान नाही आहे, असे पायामध्ये कुठलीही वाहना घातलेल्या नाही आहेत, असे श्रीकृष्ण भगवान पळत पळत सुदाम्याला भेटायला द्वारकेच्या द्वाराशी गेलेले आहेत आणि त्यांनी सुदाम्याला आपल्या हृदयाशी लावून कडकडून आलिंगन दिलेलं आहे. आपल्या मित्राची अशी दुर्दशा पाहून त्यांना अत्यंत दुःख वाटते आणि ते म्हणतात की तू मला भेटायला आधीच का नाही आलास? आणि त्यावेळेस सुदामा आपले दारिद्र्य लपवण्याचा प्रयत्न करतो. श्रीकृष्ण भगवंत त्यांना हाताला धरून महालामध्ये घेऊन येतात. त्यांचा आदर सत्कार करतात. त्यांना भोजनाला बसवतात आणि त्यानंतर त्यांचा वार्तालाप सुरू होतो. त्यावेळेस श्रीकृष्णाला जुन्या आठवणी जाग्या होतात की
सांदीपणीच्या आश्रमामध्ये सुदाम्याजवळ जेव्हा चणे होत आहेत आणि ते एकटेच झाडावर बसून खात असतात, त्यावेळेस आवाज ऐकून कृष्णाने त्यांना विचारलेले असतेच की काय खातो आहे सुदामा. त्यावेळेस सुदामाने सांगितलेले असते की मी काही खात नाही आहे, नुसता हा आवाज येत आहे, थंडीमुळे माझे दात वाजत आहेत. त्यावेळेस सुदाम्याने श्रीकृष्णाला आपल्याजवळचे चणे दिलेले नसतात. त्यावेळेस श्रीकृष्ण भगवंत म्हणतात की एकटा खाणारा हा दरिद्री होतो आणि आपलं वाटून खाणारा त्याला ऐश्वर्य प्राप्त होते. ह्याची आठवण श्रीकृष्ण भगवंताला येते. आणि नंतर ते विचारतात, त्याचे मंगलकुशल विचारतात, त्याच्या पत्नी मुलांबद्दल विचारतात आणि सांगतात की अरे बहिणीने मला काही दिलं नाही का तुझ्याजवळ. त्यावेळेस सुदामा आपली पुरचुंडी संकोचाने लपून ठेवायला बघतात. त्यावेळेस श्रीकृष्ण भगवान म्हणतात आणि ते ती पुरचुंडी ओढून घेतात आणि म्हणतात वहिनीने माझ्यासाठी केवढा अमूल्य ठेवा असा दिलेला आहे. त्यावेळेस ते म्हणतात सुदाम्याची पोह्याची पुतळी संकोचाने तो जेव्हा लपवत असतो त्यावेळेस भगवंत मनातल्या मनात हसत असतात आणि त्या दिवशी चणे लपवले होतेस, आज तू पोहे लपवत आहेस का, तू मला काही देत का नाही आहेस. आणि त्याच्याजवळून ते पोहे हिसकावून घेतात. त्यावेळेस श्रीक्षय जेव्हा श्रीकृष्ण त्याच्या कपाळी गंधाचा टिळा लावतात आणि ते पोहे अत्यंत आनंदाने ग्रहण करतात आणि ते म्हणतात की यशोदा मात्याच्या दूध पोह्यांची आठवण मला या पोह्यात झालेली आहे. माझी माता मला जो खाऊ देत होते त्या खाऊची आठवण मला हे तुझे पोहे खाताना झालेली आहे. आणि त्या पोह्याच्या वेळेस त्यांनी यक्षश्री असे म्हणून साऱ्या विश्वाला अन्नदान करण्याचे पुण्य सुदामाच्या पदरी बांधले. त्या पोह्याच्या सेवनाने सर्व विश्वाला अन्नदान करण्याचे पुण्य त्यांनी सुदाम्याच्या पदरामध्ये टाकलेलं आहे. ते म्हणतात गोकुळात माझी आई ज्याप्रमाणे मला पोहे खाऊ घालीत असे त्याच पद्धतीने हे पोहे मला प्रेमरसाने भिजलेले पोहे तू आज मला दिलेले आहेत. आणि श्रीकृष्णाचे डोळे पाणावलेले आहेत. श्रीकृष्णाला तरीही सुदामा आपल्या दारिद्र्याची गोष्ट सांगत नाही. आणि त्यानंतर वार्तालाप झाल्यावर दुसरे दिवशी सुदामा आपल्या गावाला परत जाण्याची तयारी करू शकतात. श्रीकृष्णाला वाटते सुदाम्याने काही दिवस द्वारकेत राहावे, परंतु ते अंतर्ज्ञानाने जाणतात की सुशीला पती घरी येईपर्यंत अन्नाचा कणही प्राशन करणार नाही. त्यामुळे ते सुदामाला जाऊ देतात आणि निरपेक्ष आणि पवित्र सुदामा आपले जुने धोतर नेसूनच जाण्यास तयार होतो. तो कुठल्याही ऐश्वर्याचा स्वीकार करत नाही. जातानाही त्याने काहीही मागितलं नाही. श्रीकृष्ण दारापर्यंत त्याला पोहोचवण्यासाठी म्हणतात की मित्रा आता पुढच्या वेळी वहिनीलाही सोबत घेऊन ये, त्यांनाही माझी आठवण दे आणि त्यांनाही माझा नमस्कार सांग. सारे विश्व श्रीकृष्णाला वंदन करते आणि श्रीकृष्ण त्यांच्या बायकोला वंदन करतात. आईने जी वस्तू मला दिली असती ती वस्तू वहिनीने माझ्यासाठी पाठवली असे परत परत ते सुदाम्याला सांगतात. आलिंगन देऊन निरोप देतात. दोघांच्याही डोळ्यात त्यावेळेस अश्रू आलेले आहेत. सुदामपुरीला पोहोचल्यावर सुदामा पाहतो तर तिथे त्याला आपली मोडकी तोडकी झोपडी दिसत नाही. त्याला झोपडीचं नाव निशाणही दिसत नाही. तिथे एक प्रचंड मोठा वाडा ऐश्वर्यशाली असा उभा असतो. सुदामा विचार करू लागतो की माझी झोपडी कुठं गेली. त्यावेळेस सुशीला आतून धावत येते आणि ती धावत धावत बाहेर येऊन सांगते की तुमच्या मित्राच्या कृपेने आपण ऐश्वर्य संपन्न झालेलो आहोत. सुदाम्याचे हृदय कृतज्ञतेने भरून येते आणि तो प्रार्थना करू लागतो की मला धनाची अपेक्षा नाही, माझी तर एकच इच्छा होती की जन्मोजन्मंतरी मला कृष्ण भक्ती करण्याची संध मिळावी आणि असा मित्र मला जन्मोजन्मी लाभावा आणि त्याच्या चरणाशी मला स्थान मिळावे. अशा प्रकारे श्रीकृष्ण भगवंताच्या चरणाशी सुदामा स्थान पावतो आणि त्याला ऐश्वर्य प्राप्त होते. अशा पद्धतीने हे परीक्षिता सुदामाच्या चरित्रामध्ये परमात्मा जीव मात्राचा निस्वार्थी मित्र बनतो असे शुकाचार्य परीक्षित राजाला सांगत आहेत. आणि मित्र महिमा सांगून परीक्षित राजाला शुकाचार्य म्हणतात की भगवंताची लीला अनंत आहे आणि गुणही अनंत आहेत. त्यांच्या लीलांचे चिंतन करण्याने मन त्यात लीन होऊन जाते, तद्रूप होऊन जाते. आणि परीक्षित राजा शुकाचार्याला म्हणतात शब्दरूप वेद निराकार देवाचे प्रतिपादन मी कसे करू. आणि ह्याचा पुढील भाग शुकाचार्य 11 स्कंद आणि 12 स्कंदामध्ये आपल्याला सांगत आहेत. तो आपण उद्या बघूया. हरे राम हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे हरे. गोपाल भगवान की जय.